संध्याकाळी ऑफिसमधली बैठक संपताच आदित्यने मोबाईल हातात घेतला. त्याला स्वराचे 2 मिस कॉल दिसले. तो हलकसं हसला. बैठकीत होतो, आत्ता बोलतो. त्याने लगेच स्वराला फोन लावला, पण फोन बंद होता. त्याने पुन्हा प्रयत्न केला, तरीही स्विच ऑफ. आदित्यच्या चेहऱ्यावर चिंता दिसू लागली. तो स्वतःशीच म्हणाला, स्वरा कधीच फोन बंद ठेवत नाही. नक्की काहीतरी घडलं आहे. तेवढ्यात त्याच्या मोबाईलवरती एका अनोळखी नंबरवरून कॉल आला. आदित्यने लगेच कॉल उचलला. समोरून रणजितचा आवाज आला, आदित्य, तुझ्या हुशारीने माझे सगळे कॉन्ट्रॅक्ट रद्द केलेस. आता माझी चाल बघ. आदित्यचा आवाज कठोर झाला. रणजित, सरळ मुद्द्यावर ये. रणजित हसला. तुला अजून समजलं नाही का रे? जिच्यासाठी तू सर्व काही करायला तयार असतोस ती स्वरा आता माझ्या ताब्यात आहे. क्षणभर आदित्यच्या हातातून मोबाईल जवळजवळ निसटला. तो रागाने ओरडला, रणजित, स्वराला काही झालं तर मी तुला जिवंत सोडणार नाही. रणजितने शांतपणे म्हणाला, धमक्यानंतर दे. आधी माझे रद्द झालेले सर्व कॉन्ट्रॅक्ट परत दे, मग पुढे बोलू. आदित्यने विचारलं, स्वरा कुठे आहे? रणजित हसला. इतक्या सहज सर्व काही सांगितलं असतं तर खेळाची मजाच काय राहिली असती. माझ्या पुढच्या फोनची वाट बघ. इतकं बोलून त्याने कॉल कट केला. आदित्य काही क्षण तसाच उभा राहिला. त्याच्या डोळ्यात संताप आणि काळजी दोन्ही स्पष्ट दिसत होते. तेवढ्यात आजोबा केबिनमध्ये आले. आदित्यने घडलेला सर्व प्रकार त्यांना सांगितला. आजोबांच्या चेहऱ्यावरती गंभीर भाव आले. ते शांतपणे म्हणाले, आदित्य, भावनेने नाही, डोक्याने विचार कर. आपल्याला स्वराला सुखरूप परत आणायचे आहे. आदित्यने मान हलवली. हो आजोबा, यावेळी एकही चूक होणार नाही. आजोबांनी लगेच माधव कुलकर्णींना बोलवलं. माधव, आपलं संपूर्ण प्रायव्हेट सिक्युरिटी नेटवर्क सक्रिय करा. रणजितचा प्रत्येक माणूस, त्याच्या प्रत्येक गाडीची हालचाल आणि प्रत्येक गोदाम तपासा. आजची रात्र संपण्याआधी मला स्वराचा ठाव ठिकाणा हवा. जी साहेब. माधव लगेच बाहेर पडले. दुसरीकडे त्या जुन्या गोदामात स्वराला खुर्चीला बांधलेली होती. ती घाबरलेली होती, पण तिने मनाशीच एक विश्वास ठेवला होता, माझा आदित्य मला नक्की शोधून काढेल. तिच्यापासून काही अंतरावर रणजित उभा होता, पण अंधाराच्या कोपऱ्यात उभा असलेला विक्रम अजूनही शांत होता. त्याने अजून स्वतःची ओळख उघड केली नव्हती. त्याच्या चेहऱ्यावर एक विचित्र स्मित होतं, कारण त्याचा खरा डाव अजून सुरू व्हायचा होता. रणजितचा फोन संपताच संपूर्ण आर्यवर्धन इंडस्ट्रीजचं प्रायव्हेट सिक्युरिटी नेटवर्क कामाला लागलं. माधव कुलकर्णी कंट्रोल रूममध्ये उभे होते. मोठ्या स्क्रीनवरती वेगवेगळ्या रस्त्यावरील CCTV फुटेज दिसत होतं. माधव म्हणाले, स्वरा ऑफिसमधून बाहेर पडल्यापासूनचं प्रत्येक फुटेज पहा. एकामागून एक सर्व कॅमेरे तपासले जाऊ लागले. काही मिनिटांनी एका अधिकाऱ्याने आवाज दिला, सर, हे बघा स्क्रीनवर. स्वरा ऑफिसमधून बाहेर पडताना दिसत होती. त्यानंतर एक काळी SUV तिच्यासमोर थांबली आणि काही सेकंदात दुसरी पांढरी SUV तिथे आली. दोन्ही गाड्यामधील लोकांमध्ये काहीतरी वाद झाल्यासारखं दिसत होतं. मग दोन्ही गाड्या एकामागो एक भरधाव वेगाने निघून गेल्या. माधव म्हणाले, दोन्ही गाड्यांचे नंबर झूम करा. सुदैवाने मागच्या कॅमेऱ्यातून दोन्ही नंबर स्पष्ट दिसत होते. माधवने लगेच आपल्या टीमला आदेश दिला, हे नंबर लगेच तपासा. 10 मिनिटांनी रिपोर्ट समोर आला. पहिली SUV रणजितच्या कंपनीच्या नावावर नोंदणीकृत होती. दुसऱ्या SUVचा नंबर मात्र बनावट होता. माधवच्या लक्षात आलं, म्हणजेच दुसरा गट आपली ओळख लपवत आहे. त्यांनी लगेच पुढचा आदेश दिला, दोन्ही गाड्यांनी शहराबाहेर कोणता मार्ग घेतला ते शोधा. काही वेळानंतर शहराच्या शेवटच्या टोलनाक्याचं फुटेज मिळालं. दोन्ही गाड्या एकाच दिशेने जाताना दिसत होत्या. टोलनाक्याच्या कर्मचाऱ्यालाही त्या आठवल्या होत्या. तो म्हणाला, सर, त्या दोन्ही गाड्या जुन्या औद्योगिक परिसराच्या दिशेने गेल्या होत्या. ही माहिती मिळताच माधवने लगेच आजोबा आणि आदित्यला फोन केला. साहेब, आपल्याला दिशा मिळाली आहे. त्या दोन्ही गाड्या शहराबाहेरील जुन्या इंडस्ट्रीयल झोनमध्ये गेल्या आहेत. आजोबा विचारतात, त्या भागात किती बंद गोदाम आहेत? माधव उत्तर देतो, फक्त 3. आदित्य ताबडतोब म्हणाला, मग 3ही ठिकाणी एकाच वेळी तपासू. आजोबा शांतपणे हसले. आता खेळ संपायला सुरुवात झाली आहे. दुसरीकडे
त्या जुन्या गोदामात रणजित स्वरासमोर उभा होता. तो म्हणाला, आदित्य नक्की येईल. त्याच वेळी विक्रम पहिल्यांदाच पुढे आला. तो शांत आवाजात म्हणाला, तो येणारच, कारण स्वरा ही त्याची कमजोरी आहे. रणजितने विक्रमकडे पाहिलं. तुम्ही कोण? विक्रम हलकसा हसला. योग्य वेळ आली की सगळंच समजेल. स्वरा आश्चर्याने त्या दोघांकडे पाहत होती. तिला अजूनही समजत नव्हतं हे दोघे एकत्र आले कसे, पण तिचा विश्वास अजूनही तसाच होता. आदित्य मला नक्की वाचवेल. त्या रात्री आर्यवर्धन इंडस्ट्रीजच्या प्रायव्हेट कंट्रोल रूममध्ये मोठ्या स्क्रीनवर 3 वेगवेगळ्या बंद पडलेल्या गोदामाचे नकाशे दिसत होते. माधव कुलकर्णी म्हणाले, साहेब, टोल नाक्यानंतर त्या दोन्ही गाड्या या औद्योगिक परिसरात शिरल्या. इथे एकूण 3 बंद गोदाम आहेत. आदित्य शांतपणे नकाशाकडे पाहत होता. आजोबा म्हणाले, अंदाजावर चालणार नाही. स्वरा जिथे आहे ते ठिकाण 100% निश्चित झालं पाहिजे. आदित्यने मान हलवली. हो, स्वराच्या जीवाशी खेळायचं नाही. आजोबांनी आदेश दिला. आपल्या सिक्युरिटी टीमचे 3 वेगवेगळे पथक तयार करा. प्रत्येक गोदामावर गुप्तपणे नजर ठेवा. कोणीही गोळी झाडायची नाही. आधी खात्री करा. जी साहेब. सुमारे 40 मिनिटांनी वॉकी टॉकीवर आवाज आला. सर, टीम क्रमांक 2 बोलत आहे. दुसऱ्या गोदामाबाहेर 2 SUV उभ्या आहेत. एक काळी आणि एक पांढरी. आदित्यच्या डोळ्यात चमक आली. माधव विचारतात, आत काही हालचाल दिसत आहे का? समोरून उत्तर आलं, हो. आत शस्त्रांनी माणसं आहेत. बाहेर 2 पहारेकरी आहेत आणि एका खिडकीतून एका महिलेची सावली दिसली. आदित्यचा श्वास जड झाला. स्वरा. आजोबा शांतपणे म्हणाले, आता खात्री झाली, ती तिथेच आहे. त्यांनी माधवकडे पाहिलं. ऑपरेशन सुरू करा. क्षणात कंट्रोल रूममध्ये हालचाल सुरू झाली. वॉकी टॉकीवर एकामागून एक आदेश दिले जाऊ लागले. ब्लॅक टीम तयार. कमांडो युनिट तयार. मेडिकल टीम तयार. बाहेर पडण्यासाठी सर्व वाहन तयार. आदित्य स्वतः बुलेट प्रूफ जॅकेट घालू लागला. आजोबा त्याच्याजवळ आले. त्याच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाले, आज तू फक्त नवरा नाहीस, तू एका कुटुंबाचा रक्षक आहेस. आदित्यने त्यांच्या डोळ्यात पाहिलं. मी स्वराला सुखरूप परत घेऊन येईल. आजोबा हसले. मला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. दुसरीकडे गोदामात स्वरा शांत बसली होती. तेवढ्यात बाहेर उभा असलेल्या एका माणसाने धावत आत येत सांगितलं, साहेब, गोदामाच्या आसपास काही संशयास्पद हालचाल दिसते आहे. रणजित दचकला. काय? तो बाहेर धावत गेला. पण त्याला काहीच दिसलं नाही, कारण आर्यवर्धन इंडस्ट्रीजचे प्रशिक्षित कमांडो आधीच अंधारात आपल्या आपल्या जागा घेत बसले होते आणि आदित्यची सर्वात मोठी चाल आता सुरू होणार होती. मध्यरात्री गोदामाच्या बाहेर पूर्ण शांतता होती. अचानक दूरवरून एकामागून एक काळ्या रंगाच्या आलिशान SUV गोदामाच्या दिशेने येऊ लागल्या. पहिली, दुसरी, तिसरी. काही क्षणातच संपूर्ण परिसर त्या गाड्यांनी वेढला गेला. सर्व गाड्या एकाच वेळी थांबल्या. क्षणात काळ्या पोशाखातील कमांडो खाली उतरले. त्यांच्या हातात आधुनिक शस्त्र होती. प्रत्येकाने काही सेकंदात आपापली जागा घेतली. गोदामाच्या सर्व बाहेर पडण्याच्या वाटा बंद करण्यात आल्या. त्याचवेळी मध्यभागी उभे असलेल्या गाडीचा दरवाजा हळूच उघडला. सर्व कमांडो एकाच वेळी सावध झाले. गाडीतून आदित्य खाली उतरला. त्याच्या मागोमाग आजोबा उतरले. रणजितच्या एका माणसाने खिडकीतून बाहेर पाहिलं. तो घाबरून ओरडला, साहेब, आपल्याला चारही बाजूंनी घेरला आहे. रणजित धावत खिडकीजवळ आला. बाहेरचं दृश्य पाहून त्याचा चेहरा पांढरा पडला. इतके लोक? हे कसं शक्य आहे? तेवढ्यात विक्रमही पुढे आला. त्याने बाहेर पाहिलं. त्याच्या चेहऱ्यावर प्रथमच भीती स्पष्ट दिसली. तो मनात म्हणाला, हा साधा कर्मचारी नाही. गोदामाच्या मुख्य दरवाजासमोर आदित्य शांतपणे उभा होता. त्याने मोठ्या आवाजात सांगितलं, रणजित, गोदाम चारही बाजूंनी वेढलं गेलं आहे. स्वराला सुखरूप बाहेर पाठव, नाहीतर आज इथून कोणीही पळू शकणार नाही. रणजित संतापला. त्याने स्वराच्या डोक्याजवळ बंदूक ठेवली. आदित्य, एक पाऊल पुढे आलास तर आधी हिच्यावर गोळी झाडीन. हे पाहून
आदित्य थांबला. आजोबांनी त्याच्या खांद्यावर हात ठेवला. घाई करू नकोस. आपले कमांडो आत पोहोचलेले आहेत. त्या क्षणी गोदामाच्या मागच्या बाजूनी 4 कमांडो आत शिरले. त्यांनी शांतपणे 2 पहारेकऱ्यांना निशस्त्र केले. पुढच्या काही सेकंदात आतून सिग्नल मिळाला. ऑपरेशन सुरू. क्षणात मुख्य दरवाजा तोडण्यात आला. कमांडोंनी विजेच्या वेगाने आत प्रवेश केला. काही सेकंदातच रणजितची माणसं निशस्त्र झाली. विक्रमची माणसंही वेढली गेली. रणजित स्वराला ढाल बनवण्याचा प्रयत्न करत होता, पण आदित्यने संधी साधून पुढे झेप घेतली. त्याने स्वराला आपल्या बाजूला ओढलं. त्या क्षणी एका कमांडोने रणजितच्या हातातील बंदूक खाली पाडली. स्वरा थरथरत होती. तिने वर पाहिलं. तिच्यासमोर आदित्य उभा होता. तिच्या डोळ्यात पाणी आलं. तिने रडत त्याला मिठी मारली. मला माहिती होतं तुम्ही याल. आदित्यने तिच्या डोक्यावर हात ठेवला. मी आलो आहे. आता तुला काहीही होऊ देणार नाही. स्वरा अजूनही रडत होती, पण तिच्या लक्षात एक गोष्ट आली. इतके कमांडो, इतक्या महागड्या गाड्या आणि हे सगळे लोक आदित्य आणि आजोबांच्या आदेशाची वाट का पाहत होते? तिच्या मनात एकच प्रश्न निर्माण झाला. हे नेमकं चाललंय तरी काय? गोदामात पूर्ण शांतता पसरली होती. कमांडोंनी रणजित आणि त्याच्या माणसांना वेढा घातला होता. विक्रमही जागेवरच उभा होता. स्वरा अजूनही आदित्यच्या मागे उभी होती. तिचे हात थरथरत होते. तिने आजूबाजूला पाहिलं. खूप साऱ्या काळ्या आलिशान SUV, शेकडो प्रशिक्षित कमांडो. सर्वांच्या नजरा फक्त आदित्य आणि आजोबांकडे होत्या. तिला काहीच समजत नव्हतं. ती हळू आवाजात म्हणाली, आदित्य, हे सगळं काय आहे? हे लोक तुमचं ऐकत का आहेत? आदित्य शांत होता. त्याने काहीच उत्तर दिलं नाही. तेवढ्यात आजोबा पुढे आले. त्यांनी स्वराकडे प्रेमाने पाहिलं. बाळ, आज तुला एक असं सत्य कळणार आहे जे आम्ही अनेक वर्षापासून लपवलं. स्वरा गोंधळी. सत्य? आजोबा हळूहळू आदित्यजवळ आले. त्यांनी स्वतःच्या हाताने आदित्यच्या खांद्यावर एक राजेशाही ब्लेझर चढवला. त्यानंतर ते मोठ्या आवाजात म्हणाले, सावधान. क्षणात सर्व कमांडो एकाच वेळी सावधान अवस्थेमध्ये उभे राहिले. आजोबांचा आवाज संपूर्ण गोदामात घुमला. यांची ओळख करून देतो. हे आहेत मिस्टर आदित्य आर्यवर्धन. आर्यवर्धन इंडस्ट्रीजचे एकमेव वारस. क्षणभर संपूर्ण गोदामात शांतता पसरली. स्वराच्या डोळ्यात अविश्वास भरला. ती आदित्यकडे पाहतच राहिली. तिच्या ओठातून शब्द फुटत नव्हते. काही क्षणांनी ती थरथरत्या आवाजात म्हणाली, आदित्य, आदित्य, तुम्ही अब्जाधीश? तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तिच्या डोळ्यासमोर एकामागून एक प्रसंग फिरू लागले. त्यांचं साधं लग्न, भाड्याचं छोटंसं घर, आदित्यची साधी नोकरी, त्याचा प्रामाणिक स्वभाव, तिने रागात बोललेले शब्द आणि बरंच काही. प्रत्येक संकटात तिच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिलेला तोच माणूस. स्वरा रडत खाली बसली. ती म्हणाली, म्हणजे हे सगळे दिवस तुम्ही माझ्यापासून इतकं मोठं सत्य लपवलं? आदित्य तिच्याजवळ बसला. त्याने अलगद तिचा हात हातात घेतला. त्याच्या डोळ्यातही अश्रू होते. तो शांतपणे म्हणाला, हो, मी तुझ्याशी सत्य लपवलं, पण माझं तुझ्यावरचं प्रेम कधीच खोटं नव्हतं. स्वरा रडत त्याच्या मिठीत शिरली. संपूर्ण गोदाम त्या भावनिक क्षणाचा साक्षीदार बनलं. पण एका कोपऱ्यात उभा असलेला विक्रम आणि दुसऱ्या बाजूला उभा असलेला रणजित, दोघांच्याही पायाखालची जमीनच सरकली होती. दोघांच्या मनात एकच विचार होता. ज्याला आपण साधा कर्मचारी समजलो, तो तर आर्यवर्धन साम्राज्याचा वारस निघाला. गोदामात स्वरा अजूनही आदित्यच्या शेजारी उभी होती. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. तेवढ्यात टाळ्यांचा आवाज घुमला. सर्वांनी मागे वळून पाहिलं. अंधारातून विक्रम हळूहळू पुढे येत होता. त्याच्या चेहऱ्यावरचं बनावट हसू आता नाहीसं झालं होतं. तो आदित्यकडे पाहत म्हणाला, शाब्बास, खरंच शाब्बास. 20 वर्षापूर्वी ज्याला मी संपलं असं समजलो, तो आज माझ्यासमोर उभा आहे. हे ऐकताच आजोबांच्या चेहऱ्यावर राग स्पष्ट दिसू लागला. ते कठोर आवाजात म्हणाले, विक्रम, म्हणजे हे सर्व तूच करत होतास? विक्रम शांतपणे हसला. हो, आता लपून काही उपयोग नाही. आदित्य एक पाऊल पुढे आला.
त्याच्या डोळ्यात राग धगधगत होता. विक्रम काका, एका प्रश्नाचं उत्तर द्या. माझ्या आईवडिलांनी तुमचं काय बिघडवलं होतं? क्षणभर संपूर्ण गोदामात शांतता पसरली. विक्रमने आदित्यच्या डोळ्यात डोळे घातले. तो म्हणाला, उत्तर देईन, सगळ्यांच्या समोर देईन, पण आज तुला एक गोष्ट मान्य करावी लागेल. आदित्य शांतपणे म्हणाला. कोणती? विक्रम हलकासा हसला. तू जिंकलास आणि मी हरलो. रणजित अवाक होऊन विक्रमकडे पाहत होता. तो म्हणाला, विक्रम साहेब, तुम्ही नक्की कोण आहात? विक्रमने त्याच्याकडे पाहिलं. मी आर्यवर्धन इंडस्ट्रीजचा जनरल मॅनेजर आणि आर्यन आर्यवर्धनच्या मृत्यूमागचं सर्वात मोठं सत्य. हे ऐकताच स्वराच्या अंगावर काटा आला. ती अविश्वासाने म्हणाली, म्हणजे आईबाबांचा अपघात तो अपघात नव्हता? विक्रमने डोळे मिटले. मग शांत आवाजात म्हणाला, नाही, तो अपघात नव्हता. तो पूर्ण नियोजन करून केलेला खून होता. हे ऐकताच आदित्यच्या मुठी आवळल्या गेल्या. आजोबांच्या डोळ्यात अश्रू आले आणि संपूर्ण गोदामात पुन्हा एकदा भयानक शांतता पसरली. संपूर्ण गोदाम शांत होतं. सर्वांच्या नजरा फक्त विक्रमकडे होत्या. आदित्यचा आवाज थरथरत होता. विक्रम काका, माझ्या आईबाबांनी तुमचं काय बिघडलं होतं? विक्रम खोल श्वास घेत म्हणाला. मग शांतपणे बोलायला सुरुवात केली. तुझ्या वडिलांनी माझं सगळंच बिघडवलं होतं. सर्वजण आश्चर्याने त्याच्याकडे पाहू लागतात. विक्रम पुढे सांगतो, आर्यन माझ्यावर डोळे झाकून विश्वास ठेवायचा आणि मी त्याच विश्वासाचा फायदा घेत होतो. मी कंपनीत करोडो रुपयांचा आर्थिक घोटाळा करत होतो. बनावट कंपन्या तयार करून आर्यवर्धन इंडस्ट्रीजचे पैसे माझ्या कंपन्यांमध्ये वळवत होतो. आदित्य विचारतो, VS कन्सल्टन्सी? विक्रम हलकासा असतो. हो, VS म्हणजे विक्रम सोल्युशन्स. ती कंपनी माझीच होती. हे ऐकताच आजोबांच्या पायाखालची जमीन सरकते. ते थरथरत्या आवाजात म्हणतात, नाही, हे खोटं आहे. विक्रम त्यांच्याकडे पाहतो. साहेब, तुम्ही माझ्यावर मुलापेक्षा जास्त विश्वास ठेवला आणि मी त्या विश्वासाचा फायदा घेत राहिलो. आजोबांच्या डोळ्यातून अश्रू येतात. ते आठवतात आर्यनच्या मृत्यूनंतर विक्रमच त्यांना धीर द्यायचा, कंपनी सांभाळायला मदत करायचा, प्रत्येक संकटात त्यांच्यासोबत उभा राहायचा. आजोबा रडत म्हणतात, मी तुला माझ्या मुलासारखं मानलं. विक्रम खाली मान घालतो. मग पुढे सांगतो, एक दिवस आर्यनला माझ्या फ्रॉडचे पुरावे सापडले. त्याने मला सांगितलं, उद्या सकाळी आपण बाबा चेरवण यांच्याशी बोलू. त्या रात्रीच मी निर्णय घेतला, जर आर्यन जिवंत राहिला तर माझं सगळं संपणार होतं. म्हणून मी अपघाताचा कट रचला. तो पुढे म्हणतो, माझा हेतू फक्त आर्यन नव्हता, त्याचं संपूर्ण कुटुंब संपवायचं होतं. हे ऐकताच स्वराच्या डोळ्यात अश्रू येतात. आदित्यच्या डोळ्यात राग स्पष्ट दिसत होता. तो थरथरत्या आवाजात विचारतो, एका संपत्तीसाठी तुम्ही एका निष्पाप आईचाही जीव घेतलात? विक्रम शांतपणे उत्तर देतो, त्या दिवशी माझ्यासाठी पैसा माणुसकीपेक्षा मोठा झाला होता. आजोबा रडत खुर्चीत बसतात. ते म्हणतात, आज मी दुसऱ्यांदा माझा मुलगा गमावला, पहिल्यांदा आर्यन, आणि आज तुझ्यासारख्या विश्वासू माणसावरचा विश्वास. विक्रम कबुली देताना म्हणतो, माझी एक चूक झाली. त्या अपघातात आदित्य वाचला. मला वाटलं होतं तोही मेला. तेव्हा आजोबा प्रथमच म्हणतात, नाही, त्या दिवशी माझा नातू जिवंत होता आणि त्याच दिवशी मी ठरवलं, तो मोठा होईपर्यंत त्याची खरी ओळख जगापासून लपवायची. आजोबा रडत म्हणाले, विक्रम, आर्यन गेल्यानंतर मी तुला माझ्या मुलासारखं मानलं आणि तू माझ्याच मुलाला माझ्यापासून हिरावून घेतलंस. विक्रमच्या डोळ्यातही पश्चाताप दिसत होता. तो हळू आवाजात म्हणाला, साहेब, आज शिक्षा टाळण्यासाठी नाही तर माझं पाप कबूल करण्यासाठी उभा आहे. तेवढ्यात आजोबा आदित्यकडे पाहत म्हणाले, आदित्य, आता वेळ आली आहे सर्वांना हेही सांगण्याची की तू त्या अपघातातून जिवंत कसा वाचलास. विक्रमची कबुली संपताच संपूर्ण गोदामात शांतता पसरली. आजोबा हळूहळू पुढे आले. त्यांच्या डोळ्यात अश्रू होते. त्यांनी आदित्यच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाले, आता एक सत्य सांगणार आहे, जी गेली 20 वर्ष फक्त मला आणि माधव कुलकर्णींना माहीत होतं.
स्वरा, रणजित, विक्रम आणि उपस्थित सर्वजण त्यांच्याकडे पाहू लागले. आजोबा बोलू लागले, त्या अपघाताच्या दिवशी मला फोन आला की आर्यन, अनन्या आणि आदित्य यांच्या गाडीचा भीषण अपघात झाला आहे. मी ताबडतोब हॉस्पिटलमध्ये पोहोचलो. त्यांचा आवाज भरून आला. डॉक्टरांनी मला सांगितलं, आर्यन आणि अनन्या यांना आम्ही वाचू शकलो नाही. आजोबांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. पण त्यांचा मुलगा आदित्य जिवंत आहे हे ऐकताच स्वराच्या डोळ्यात पाणी आलं. आजोबा पुढे म्हणाले, आदित्य शुद्धीवर नव्हता, पण पोलीस तपासात एक गोष्ट समोर आली. हा अपघात नव्हता, हा नियोजनबद्ध खून होता. त्या क्षणी मला समजलं, जर जगाला कळलं की आदित्य जिवंत आहे तर त्याचाही जीव धोक्यात येईल. संपूर्ण गोदाम शांत होतं. आजोबा म्हणाले, म्हणून मी एक कठीण निर्णय घेतला. जगाला सांगितलं, आर्यनचं संपूर्ण कुटुंब त्या अपघातात संपलं. विक्रमने आश्चर्याने विचारलं, म्हणजे तुम्ही मुद्दाम ही बातमी पसरवली होती? आजोबा ठामपणे म्हणाले, हो. कारण आजोबा पुढे म्हणाले, त्या अपघातानंतर पोलिसांनी काही लोकांना अटक केली होती, पण माझ्या मनाला एक गोष्ट सतत खटकत होती. हा अपघात घडवणारे लोक फक्त प्यादे होते. त्यांना आदेश देणारा खरा सूत्रधार अजूनही मोकाट होता. संपूर्ण गोदाम शांत झालं. आजोबा पुढे म्हणाले, मला भीती होती, ज्याने आर्यन आणि अनन्याचा जीव घेतला. जर त्याला आदित्य जिवंत असल्याचं समजलं तर तो आदित्यलाही संपवण्याचा प्रयत्न करेल. मी माझा मुलगा आणि सून गमावली होती. आता माझा नातू गमावण्याची हिंमत माझ्यात नव्हती. म्हणून मी संपूर्ण जगाला सांगितलं की आर्यनचं संपूर्ण कुटुंब त्या अपघातात संपलं. त्या दिवसापासून आदित्यची खरी ओळख फक्त मला आणि माधव कुलकर्णींनाच माहिती होती. मी त्याला परदेशात पाठवलं. त्याने व्यवसाय व्यवस्थापना, कायदा आणि उद्योग प्रशासन यांचं शिक्षण घेतलं. आजोबांनी आदित्यच्या खांद्यावर हात ठेवला. आज मला आनंद आहे. मी माझा नातू फक्त जिवंत ठेवला नाही, त्याला इतकं सक्षम बनवलं की तो स्वतः आपल्या आईवडिलांना न्याय मिळवून देण्यासाठी उभा आहे. तो परत आल्यानंतरही मी त्याला थेट कंपनीचा वारस बनवलं नाही. स्वराने आश्चर्याने विचारले, का? आजोबा हसले, कारण मला श्रीमंत वारस तयार करायचा नव्हता. मला एक चांगला माणूस तयार करायचा होता, ज्याला गरिबीची भूक कळेल, सामान्य माणसाचं दुःख कळेल आणि पैशापेक्षा माणुसकी मोठी वाटेल. त्यांनी प्रेमाने आदित्यकडे पाहिलं, म्हणून मी त्याला सामान्य कर्मचाऱ्यासारखं जगायला लावलं. आज मला अभिमानाने सांगावंसं वाटतं, माझा निर्णय चुकीचा नव्हता. संपूर्ण गोदामात टाळ्यांचा कडकडाट झाला. स्वरा रडत रडत आदित्यजवळ आली. ती त्याचा हात हातात घेत म्हणाली, मला आज समजलं, मी एका श्रीमंत माणसावर प्रेम केलं नाही, मी एका महान माणसावर प्रेम केलं. आदित्यच्या डोळ्यातही अश्रू होते. तो हसत म्हणाला, आणि तू माझी सर्वात मोठी संपत्ती आहेस. हे ऐकून आजोबा समाधानाने हसले. त्यांना वाटलं, आज त्यांच्या मुलाचं स्वप्न पूर्ण झालं होतं. गोदामात विक्रमची कबुली आणि आजोबांचा खुलासा झाल्यानंतर संपूर्ण वातावरण शांत झाले होते. तेवढ्यात पोलीस आयुक्त पुढे आले. त्यांनी विक्रमकडे पाहिलं. विक्रम देशमुख, आर्यन आणि अनन्या आर्यवर्धन यांचा खुनाचा कट रचणे, आर्थिक घोटाळे करणे आणि अपहरणाच्या गुन्ह्यात तुम्हाला अटक करण्यात येत आहे. 2 पोलीस पुढे आले. त्यांनी विक्रमच्या हातात बेड्या ठोठवल्या. विक्रमने शेवटची नजर आजोबा आणि आदित्यकडे टाकली. तो शांतपणे म्हणाला, साहेब, माझ्या पापांची हीच योग्य शिक्षा आहे. पोलीस त्याला घेऊन निघून गेले. दुसऱ्या बाजूला रणजित खाली मान घालून उभा होता. त्याच्या डोळ्यात पश्चाताप स्पष्ट दिसत होता. तो हळूहळू आदित्यजवळ आला. क्षणाचाही विचार न करता तो आदित्यच्या पायाशी बसला. आदित्य, मला माफ कर. मी तुझा अपमान केला. तुला गरीब समजून तुझी किंमतच केली नाही. स्वराचं आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला. आज समजलं, माणसाची ओळख त्याच्या पैशाने नाही तर त्याच्या स्वभावाने होते. आदित्यने त्याला लगेच उचललं. तो म्हणाला, रणजितजी, भूतकाळ बदलता येत नाही, पण भविष्य बदलता येतं. तुम्ही तुमची चूक मान्य केली, हीच मोठी गोष्ट आहे. रणजितच्या डोळ्यात पाणी आलं. तो स्वराकडे वळाला. बाळ, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. मला माफ करशील? स्वरा काही क्षण शांत राहिली. मग म्हणाली, द्वेषाने आयुष्य सुंदर होत नाही. मी तुम्हाला माफ करते. हे ऐकताच रणजित रडू लागला. तेवढ्यात आजोबा हसत म्हणाले,
आता न्याय मिळाला आहे. पण आर्यन आणि अनन्याचं एक स्वप्न अजून अपूर्ण आहे. सर्वजण त्यांच्याकडे पाहू लागले. आजोबा पुढे म्हणाले, अनन्याची इच्छा होती की गरीब माणूस उपचाराअभावी कधीच मरणार नाही आणि आर्यनची इच्छा होती की प्रत्येक गरीब मुलाला शिक्षण मिळालं पाहिजेत. आदित्यने आजोबांचा हात हातात घेतला. तो ठाम आवाजात म्हणाला, आजोबा, आई बाबांचं ते स्वप्न मी पूर्ण करणार. स्वराच्या गावात आईच्या नावाने अनन्या हॉस्पिटल उभं राहील आणि बाबांच्या नावाने आधुनिक शाळाही उभी राहील. स्वराच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. तिने हळूच आदित्यचा हात धरला. तिला जाणवलं, आज फक्त न्यायच मिळाला नव्हता, तर 2 अपूर्ण स्वप्नांनाही नवं आयुष्य मिळालं होतं. 3 महिन्यानंतर संपूर्ण गाव उत्सवाच्या वातावरणात नटलेलं होतं. गावाच्या प्रवेशद्वारावर मोठा फलक लावला होता, अनन्या मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल, आणि त्याच्या शेजारी आर्यन विद्या मंदिर. आज संपूर्ण गाव जमलं होतं. ज्या गावात एकेकाळी स्वराचा अपमान झाला होता, आज त्याच गावात तिचं आणि आदित्यचं स्वागत फुलांच्या वर्षावात होत होतं. बँड वाजत होता, ढोल ताशांचा गजर सुरू होता. गावकरी आनंदाने घोषणा देत होते, आदित्य साहेबांचा विजय असो, स्वराताईंचा विजय असो. स्वराच्या डोळ्यात पाणी आलं. ती हळू आवाजात म्हणाली, आदित्य, याच गावात लोकांनी मला म्हणलं होतं भिकाऱ्याशी लग्न केलंस आणि आज हेच लोक इतका सन्मान करत आहेत. आदित्य हसला. स्वरा, सन्मान पैशाने मिळत नाही, तो माणुसकीने मिळतो. तेवढ्यात गावचे सरपंच पुढे आले. त्यांनी आदित्य आणि स्वराचा सत्कार केला. सरपंच भाऊक होऊन म्हणाले, आम्ही त्या दिवशी तुम्हाला ओळखू शकलो नाही, पण आज आम्हाला आमची चूक समजली. आम्हाला माफ करा. आदित्यने लगेच त्यांना मिठी मारली. तो म्हणाला, माफीची गरज नाही. आजपासून आपण सगळे एकच कुटुंबाचा भाग आहोत. उद्घाटनाची वेळ झाली. आजोबांनी स्वराचा हात धरला आणि म्हणाले, बाळ, या हॉस्पिटलचं उद्घाटन तू कर. स्वरा दचकली. मी? आजोबा हसले. हो, हे तुझेही स्वप्न होतं. थरथरत्या हातांनी स्वराने रिबीन कापली. क्षणात टाळ्यांचा कडकडाट झाला. यानंतर आदित्यने हॉस्पिटल समोर उभा राहून घोषणा केली, आजपासून या हॉस्पिटलमध्ये कोणताही गरीब माणूस पैशाअभावी उपचाराविना परत जाणार नाही. त्याचा सर्व खर्च आर्यवर्धन फाउंडेशन उचलेल. हे ऐकताच अनेक गावकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आले. त्यानंतर आर्यन विद्या मंदिरचं उद्घाटनही करण्यात आलं. आदित्य म्हणाला, या शाळेत गरजू विद्यार्थ्यांना पूर्णपणे मोफत शिक्षण दिलं जाईल. आजोबा समाधानाने आकाशाकडे पाहत म्हणाले, आर्यन, अनन्या, तुमचं स्वप्न आज पूर्ण झालं. स्वरा शांतपणे आदित्यच्या खांद्यावर डोकं ठेवून उभी राहिली. तिच्या चेहऱ्यावर आज समाधान होतं. तिला जाणवलं, तिने फक्त एक चांगला नवरा नाही, तर हजारो लोकांच्या आयुष्यात प्रकाश आणणारा जीवनसाथी निवडला होता. 1 महिन्यानंतर संपूर्ण आर्यवर्धन वाडा दिव्यांच्या रोषणाईने उजळून निघाला होता. आज घरात पुन्हा एकदा सनई चौघडे वाजत होते, कारण आज आदित्य आणि स्वराचा पुनर्विवाह होता. यावेळी ना कोणती मजबुरी होती, ना कोणाचं गुपित, ना कोणताही गैरसमज. फक्त प्रेम होतं, आदर होता आणि दोघांच्या नव्या आयुष्याची सुंदर सुरुवात होती. स्वरा लाल रंगाच्या सुंदर नववधूच्या साडीत तयार झाली होती. तिला आरशात पाहून निशा हसत म्हणाली, स्वरा, यावेळी तू फक्त नवरी नाहीस, तर आर्यवर्धन घराण्याची सून म्हणून मंडपात चालली आहेस. स्वरा हसली. माझ्यासाठी आजही मी तीच स्वरा आहे. फरक फक्त एवढाच आहे, आज माझ्या नवऱ्याची ओळख संपूर्ण जगाला आहे. मंडपात आदित्य पारंपरिक शेरवानीत उभा होता. स्वरा त्याच्या समोर येताच दोघांचे डोळे एकमेकांत हरवले. भटजी म्हणाले, शुभ मुहूर्त झाला आहे. मंगलाष्टक सुरू झाले. शुभमंगल सावधान. आदित्यने स्वराच्या गळ्यात मंगळसूत्र घातलं. 7 फेरे पूर्ण झाले. क्षणात संपूर्ण मंडप टाळ्यांच्या गजराने दुमदमून गेला. आजोबांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. ते पुढे आले. दोघांच्या डोक्यावर हात ठेवत म्हणाले, आज माझ्या मुलाचं आणि सुनाचं स्वप्न पूर्ण झालं आणि माझ्या नातवाचं आयुष्यही पूर्ण झालं. आदित्य आणि स्वराने त्यांच्या पायाला स्पर्श केला. आजोबांनी दोघांना उचलून मिठी मारली. आजोबा दोघांकडे पाहून मनापासून हसले.
आता माझ्या आयुष्यात एकच इच्छा बाकी आहे. दोघेही हसत म्हणाले, कोणती आजोबा? आजोबा मिश्किलपणे म्हणाले, आता या वाड्यात एका छोट्या पावलांचा आवाज ऐकायचा आहे. क्षणात स्वरा लाजून आदित्यच्या मागे लपली. आदित्यही हसत म्हणाला, आजोबा, तुमची ही इच्छा पूर्ण करण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू. तिघेही मनापासून हसू लागले. रात्री लग्नाचा कार्यक्रम संपला होता. संपूर्ण आर्यवर्धन वाडा दिव्याच्या रोषणाईने उजळून निघाला होता. सर्व पाहुणे निघून गेले होते. बागेच्या एका शांत कोपऱ्यात स्वरा झोपाळ्यावर बसली होती. आदित्य तिच्या जवळ आला. हसत म्हणाला, काय मॅडम, आता तरी विश्वास बसतोय का की तुमचा नवरा भिकारी नव्हता? स्वरा हसली. तिने हलकेच त्याच्या खांद्यावर हात ठेवला. तुमची थट्टा करण्याची सवय अजूनही गेली नाही. दोघेही हसू लागले. काही क्षण शांततेत गेले. स्वरा हळू आवाजात म्हणाली, एक गोष्ट सांगू? आदित्य प्रेमाने म्हणाला, नक्की. स्वराच्या डोळ्यात अश्रू आले. तुम्ही माझ्यापासून इतकं मोठं सत्य लपवलं. त्या गोष्टीचा मला काही क्षण राग आला होता. पण आज मला त्याचा राग नाही. आज मला फक्त अभिमान वाटतो की मी अशा माणसाची पत्नी आहे ज्याचं मन त्याच्या संपत्तीपेक्षा मोठं आहे. आदित्यने तिचा हात अलगद हातात घेतला. स्वरा, माझ्याकडे अब्जावधीची संपत्ती होती, पण तुमच्याशिवाय मी खरोखरच गरीब होतो. माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी कमाई तुम्ही आहात. स्वराच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ती अलगद त्याच्या खांद्यावर डोकं ठेवत म्हणाली, आणि माझ्या आयुष्यातील सर्वात मोठं भाग्य तुम्ही आहात. त्या क्षणी आदित्यने हलकेच तिच्या कपाळावर चुंबन घेतलं. दोघेही चांदण्यांनी भरलेल्या आकाशाकडे पाहत नव्या आयुष्याची सुंदर स्वप्न पाहू लागले. काही महिन्यानंतर अनन्या हॉस्पिटलमध्ये गरीब रुग्णांवर मोफत उपचार सुरू असतात. आर्यन विद्या मंदिरात मुलांच्या हास्याने परिसर दुमदुमत असतो. आर्यवर्धन इंडस्ट्रीज नव्या उंचीवर पोहोचलेली असते. आजोबा समाधानाने आपल्या कुटुंबाकडे पाहत असतात. आदित्य आणि स्वरा हातात हात घालून नव्या आयुष्याचा प्रत्येक क्षण जगत असतात. कारण पैसा जिंकला नाही, सूड जिंकला नाही, जिंकला तो फक्त विश्वास, प्रेम आणि माणुसकी. जर तुम्हालाही असं वाटत असेल की खऱ्या प्रेमाचा शेवट नेहमी सुंदरच असतो, तर या व्हिडिओला लाईक करा आणि आत्ताच आपल्या स्वामिनी कथालोक या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये लिहा, आदित्य स्वरा. पुन्हा भेटूया एका नव्या हृदयस्पर्शी मराठी कथेसोबत. धन्यवाद.